धनगर समाज तिथं मी आयुष्यात पाऊल ठेवणार नाही. कारण की जर तुमचा नेता समाजाचा नेता उठून गेला तुम्ही जर उठत असतील तर मग काय अर्थ आहे? अरे काही काम नाही काय नाही मला सगळे गणित माझे ढेकळाचे काम कशाचे. चला बोलू का. तर रयतेचे राजे छत्रपती शिवराय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राजमाता राष्ट्रमाता माझी जाईल राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता फातेमा या सर्वच महापुरुषांना व ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुद्रा आणि त्रिवार अभिवादन. आज मौजे बाग पिंपळगाव जायकवाडी वसाहत येथे होत असलेल्या ओबीसीच्या सभेला खरं तर इथे सगळेच आहेत. आमचे किशोरराव चौधरी आहेत, आमचे सुनीलराव ढाकणे, बजरंगी सानप असतील, आमचे नंदूभाऊ उघडे असतील, माझ्यासोबत आले रमेशरावजी जोशी, चंद्रभाऊ नोपुते, आमच्या रमेशरावचे आलेले सहकारी बांधवांनो. ओबीसी चळवळ मोठी करायची असं तरी एकत्र राहावं लागतं. एकाचं तोंड इकडे आणि एकाचं तोंड तिकडे म्हणलं की ओबीसी चळवळ होणार नाही. आणि मीच मोठा होईन आणि तो मोठा होईल कोणी कोणाच्या नशिबातलं येत नसतं, कोणी कोणाच्या कपाळावरलं घेत नसतं. ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याच्या त्याच्या संघर्षाने प्रत्येकाला मिळत असतात. आपले आदरणीय हाके सर आमचे नेते, परंतु नेत्यांनी सुद्धा सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका येणाऱ्या काळात घ्यावी लागेल. नाहीतर मग काय नाही आपली गोमाशीची मूठ हाईच प्रत्येक वेळ आधी इधर जाव आधी उधर जाव. निवडणुकीच्या काळात आपण बघितलंय आपल्याच माणसाला आपण मतं करत नाहीत. आम्ही सांगतोय तुम्हाला की आपले 100 आले पाहिजे, त्यांचे 100 पाडले पाहिजे, परंतु निवडणुकीच्या काळात आपल्याला काय आलं ते आपण आपल्या माणसाला विसरलो. खरं तर माझ्या गावामधून माधव तात्या निर्मळ निवडून यायला पाहिजे होते, परंतु आपण आपल्याच माणसाने तिथे त्यांचं गाव वाटण्याचं काम केलं. आज माधव तात्या निर्मळ असते आमदार असते तर त्या म्हाताऱ्या आमदाराने तिथं धनगर समाजाला अपशब्द वापरला असता का. ज्याची त्याची जागा दाखवून द्यावी लागते. त्यामुळे बांधवांना जाऊया आमच्या गोष्टी चालत राहतात तर तुम्ही येणाऱ्या काळात एकत्र राहणं गरजेचं आहे. आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला जर विचार केला तर आपण राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 60 ते 70% ओबीसी आहे. 60% जरी असला 55% जरी असला तर त्याच्या जोडीला एससी आणि एसटी लावला तर आपल्या उमेदवाराशिवाय निवडून येत नाही. परंतु आपण काय करतोय, आपण त्या टायमाला विसरून जातो. आपण मोर्चे करतो, मेळावे करतो, पण निवडणूक आले की आपण झोपल्या जातो. हे आपण विसरलं पाहिजे. गेल्या विधानसभेला ओबीसीचे 39 आमदार वाढले, मराठा समाजाचे 18 आमदार कमी झाले. ही ताकद कुणाची ओबीसी आंदोलनाची आणि तुमची ताकद आहे. पण काय होते, आज आपले आमदार आहेत 39 वाढले, आज आपले 9 मंत्री आहेत. 9 मंत्र्यापैकी एक मंत्री आदरणीय भुजबळ साहेब गेले अनेक वर्षांपासून आपल्यासाठी बोलताय, पण आज त्यांचं वय हार्टचं मोठं ऑपरेशन झाले म्हणून ते बोलत नाही. पण बाकी मंत्र्यांनी ओबीसीचं अस्तित्व संपत असताना बोललं पाहिजे ना. ओबीसीचं सर्व अस्तित्व राजकीय अस्तित्व ओरबाडून घेण्याचं काम त्या प्रस्थापित लोकांकडून केलंय. आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण पाहिजे, इथून झालेला प्रवास आज आमच्या राजकीय लोकांना आरक्षण पाहिजे इथपर्यंत आलाय. लेकरांच्या नावाखाली आरक्षण मागितलं गेलं, परंतु आज लेकरांना ईडब्ल्यूएस सारखं चांगलं आरक्षण दिलेलं डावललं, एससीबीसी सारखं दिलेलं आरक्षण डावललं आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करून तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी तयारी यांनी करून ठेवली. ठीक आहे, या बाग पिंपळगावमध्ये आपला समाज चांगला आहे, आपला सरपंच
परंतु आपला पंचायत समिती मेंबर ह्या भागातला होणार नाही, जिल्हा परिषद मेंबर होणार नाही. कारण की तुमच्या मला तर वाटतं मराठवाड्यात सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र जास्त निघेले. मराठवाड्यात 20,143 कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिड झाले. त्यापैकी फक्त 4च कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले. तर त्या आंतरवालीचा गटार एवढा लागला आदर आपण करायला. कोणाला आपल्या वंजारी समाजाला वड्या खाण्याचं ऊसातली पैदास म्हणतो, धनगर समाजाच्या याच्यात लाकडं घालण्याची भाषा करतो. भुजबळ साहेबांची आई काढल्या पत्नीवर म्हणून बोलला. जरी पंकजा ताईंच्या विरोधात सातत्यानं गरुडचे भाषेत शिवराय भाषेत बोलण्याचं काम सुरू आहे. आता आपले ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हयात नसलेल्या आईनं दूध कसं पाजलं ही भाषा केली आणि त्यांच्या आईनं गरम दूध पाजलं म्हणून त्यांचे होत मोठाले झाले. म्हणजे आपल्या माणसांच्या वर्णावर बोलायचं, आपल्या माणसाच्या दिसण्यावर बोलायचं, आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर बोलायचं आणि आपण सहन करायचं. आपल्याला ऊसाच्या पैदाशी नाहीये, वड्या खोड्याच्या पैदाशी म्हटले म्हणजे आपल्या आईचा अपमान झाला नाही का? आपल्या धनगर समाजाच्या लाकडं घालण्याची भाषा केली, आपल्या आईचा अपमान झाला नाही का? तरी पण आपण शांतच. माळी समाजाचा अवमान, बावनकुळे साहेब तेली समाजात मधून येतात, ते ओबीसीचे, त्यांच्या आईचा अवमान. कोणाच्या आईच्या उदरातून गरम दूध येत असतं का हो? मोठ्याने व्हायला कोणाच्या आईच्या उदरातून गरम दूध येत असतं का? म्हणजे त्याला काय माहितीये का? त्या गटारी त्याला माहितीये का गरम दूध येतं म्हणून? म्हणजे त्यांनी काही बोलायचं, आपण शांत राहायचं, राज्य सरकारने त्याचं ऐकायचं आणि त्यांच्या लोकांनी उदो करायचा. आणि आज गेले माझ्या मते 15-20 दिवस झाले, 15 दिवस होऊन गेले असतील. बीडमध्ये स्वर्गीय नवनाथ भुले यांच्या पत्नी आणि त्यांचा भाऊ विलास भुले उपोषणाला बसलेले. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी सीडीआरमध्ये ज्यांचे नाव आले त्यांना अटक झाली पाहिजे, यासाठी ते उपोषणाला बसले. आणि कुठलीही कारवाई व्हायला उपोषणाकडे कोणी अधिकारी लक्ष देत नाहीत. असं होत असताना त्यांच्या पत्नीने स्वर्गीय नवनाथ भुले यांच्या पत्नीने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्या भिकारचोट मनोज जरांगेचे ट्रोलर काय म्हणतात? त्यांनी दही पिले असेल, त्यांनी पाण्यात पीठ टाकून काढून पिलं असेल, औषध कशाचं पिलंय. आणि त्यांच्या सोबत ज्या स्टेजवर महिला आहेत सोबत, त्या स्वर्गीय नवनाथ भुलेंच्या पत्नी सोबत ज्या महिला बसलेल्या आहेत, ह्या महिलांना पुढे तमाशातल्या आहेत म्हणायचं. म्हणजे आमच्या 18 बगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार ओबीसीच्या काय माता मावल्या नाहीत का? तुमच्या मावल्यावर बोललो की तुम्हाला राग येतो आणि आमच्या माता भगिनीला झोळ नाही का? गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही सहन करत आलो आणि कुठेतरी आमच्याकडून एखादा शब्द अनावधानाने गेला काय? राज्यभरात या जरांगेची ट्रोलर, माझा नंबर व्हायरल, माझ्या मुलीवर बोलण्याची तयारी, माझ्या मुलीचे फोटो व्हायरल करून अश्लील भाषेत काहीतरी बोलायचं. आणि मग आमच्या लोकांनी जर जरांगेच्या मुलीचे फोटो व्हायरल करून गेले तर चालेल का? परंतु ती आमची संस्कृती नाही. आम्ही मा जिजाऊंना मानतोय, आम्ही माता सावित्रीबाईंना मानतोय, आणि राजमाता आईनदेवी होळकरांना मानतो, आम्ही माता रमाईला मानतो, आम्ही माता खातेमांना मानतोय. आमच्या धनगर समाजात लाकडं घातले, माफी मागितली का? नाही. आमच्या वंजारी समाजाला वड्या खड्याचे वडले, ऊसातले वडले, माफी मागितली का? नाही मागितली. भुजबळ साहेबांची आई काढली, पत्नी काढली, माफी मागितली का? नाही. बावनकुळे साहेबांच्या आईच्या गरम दुधावरून बोलला, जी आई हयात नाही, माफी मागितली का? नाही. बावनकुळे साहेबांच्या वर्णावरून बोलला, त्यांच्या दिसण्यावरून बोलला. तर संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या वर्णावरून दिसण्यावर बोलणं अतिशय चुकीचं असताना बोललाय ना, परंतु तिथं माफी मागितली नाही. मुख्यमंत्री महोदय, त्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आईवर बोलला, पत्नीवर बोलला, माफी मागितली का या गटारी त्यांनी? मग माफी मागण्यासाठी गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये अनावधानाने, मी मान्य करतो अनावधानाने, कुठतरी माणूस तानात असतो, आपलं आरक्षण गेलंय आणि कुठतरी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि खोटं काही नाही. अनेक मंत्र्यांच्या घराच्या मंत्र्यांच्या सुना मराठा समाजाच्या इंटरकास्ट आहेत. पण बोलण्याच्या वेळेला थोडे 1-2 शब्द गेले तर मनोज जरांगेंनी सांगून काय महाराष्ट्रभर अकांड तांडव, नवरात वाघमारीला जिडे दिसले असं करा, नवरात वाघमारीला हे करा ते करा, आम्ही असं करू, बाहेर निघून देणार नाहीत. अरे काय मारताना बाहेर निघून देणार नाही म्हणजे काय महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? महाराष्ट्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा महाराष्ट्र आहे आणि मी त्या बाबासाहेबांना मानणार आहे. बाबासाहेबांच्या वारसांना श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी छगनरावजी भुजबळ साहेबांना मानणार आहे, मी बावनकुळे साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे, मी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा आणि पडळकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही आम्हाला फिरू देणार नाही म्हणजे तुम्ही माफी मागा ना. आणि आम्ही मोठ्या मनाने खेद व्यक्त केला आणि दिलगिरी व्यक्त करतोय. माता मावल्याविषयी कोणी बोललं नाही पाहिजे, परंतु अनावधानाने एखादे शब्द गेला काय, परंतु अख्खी सोशल मीडिया आणि माझी राज्यातील तमाम शिवकन्या माझ्या भगिनींना सांगणं, तुम्ही जरांगेला सुद्धा टार्गेट करा, त्याच्याकडून माफी घ्या ना मागून. त्यांनी आमच्या वंजारी समाजाच्या माता मावल्याचा अपमान केला, त्यांनी माझ्या धनगर समाजाच्या माता माऊलीचा अपमान केला, त्यांनी आमच्या तेली समाजाच्या माऊलीचा अपमान केला, त्यांनी माळी समाजाच्या माऊलींचा अपमान केला. मग त्यांची माफी कधी मागणार महाराष्ट्रातील आमच्या शिवकन्याताई? तमाम शिवकन्याताईंना माझं आव्हान आहे, जरांगेला सुद्धा माफी मागायला हवा, आम्ही भर चौकात येऊन माफी मागू. परंतु माफी जरी आज सुद्धा आम्ही म्हणतो, आम्हाला त्या वक्तव्याचा खेद आम्ही बोललं नाही पाहिजे, कुठल्या माता माऊलीविषयी आपण बोललं नाही पाहिजे. एखाद वेळेस बोललेली जर परंतु टार्गेट केले जात असेल, तुम्ही जर जात पाहून टार्गेट करीत असेल, मी माळी म्हणून टार्गेट करत असेल, कोणी धनगरी म्हणून टार्गेट करत असेल, कोणी वंजारी म्हणून, कोणी बंजारा म्हणून, कोणी सुतार सोनार लोहार बेडर बेडर रामोशी म्हणून तुम्ही टार्गेट करत असेल, तर तुम्ही मराठा म्हणून तुम्हाला कोणी टार्गेट केलं पाहिजे का नाही पाहिजे? तर तुमच्या बापाची जहागिरी थोडी जाईल. मराठ्यांनी काही बोलायचं आणि बाकीच्यांनी काहीच नाही बोलायचं. संविधानात सगळ्याला मान सन्मान सारखा, ते संविधानात सर्वांना अधिकार सारखे येतं. म्हणजे जरांगीनी काही बोलायचं त्याला सर्व अधिकार दिले. जरांगीनी वाटेल त्याला शिव्या द्यायच्या, मंत्र्यांना घोडे लावू अशी भाषा वापरायची आणि आपण शांत बसायचं. त्यामुळे बांधवांनो, आपण सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. आपल्यावर अन्याय झाल्यावर आपण सुद्धा कोणीतरी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपल्या मागणीचा अवमान होत असेल तर माफी मागण्यासाठी आपण आंदोलन सुद्धा केले पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकत्र राहावं लागेल, एकत्र लढावं लागेल. आज ओबीसीची जात जनगणनेचा कॉलम आला नाही, त्यासाठी आपल्याला लढावं लागेल आणि त्यासाठी 1 सप्टेंबरला मुंबईत जाण्यासाठी घोषणा केलेली आम्ही पुण्यातून. आणि मुंबईमध्ये आपण ताकदीने गेलो तरच कुठतरी फायदा होणार आहे, नाही तर मग निवडणुकीसारखं आजही दर्जावर आजही दर्जा हे चालणार नाही. मुंबईत जायचं असेल, तुमच्या सगळ्यांची मानसिकता असेल, तुम्ही येत असेल तरच आपण मुंबईला जाणार आहोत, नाही तर मुंबईत जाऊन अवमान जर होत असेल, कारण की आपण सांगताना सांगतोय. आणि 1931च्या जनगणनेनुसार त्या राज्यामध्ये 52% ओबीसी समाज आहे. म्हणजे 1931च्या नंतर अजून जनगणना झालेलीच नाही. म्हणजे इंग्रजांनी जनगणना केली, त्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं, अनेक सरकार आले, कुणाला काही तुमची जातनी आहे जनगणना करावीशी वाटली नाही. त्या जनगणनेनुसार 1931च्या जनगणनेनुसार आपण 52% आहोत. आज माथ्यामध्ये 55-60% असतो. त्यामुळे आपण या मुंबईला जायचं म्हणलं तर 55-60% ताकदीनुसार गेलो पाहिजे. या राज्यामध्ये 12 ते 13% असणारा मराठा समाज मुंबईत जाम करू शकतो. मग आपण राज्यामध्ये 50-55% 60% असणारा ओबीसी समाज आणि त्याच्या जोडीला एससी समाज कधी खांद्याला खांदा लावून यायला तयार आहे. परंतु आपण धाडस करत नाही. आपल्याला काय वाटतं, कोणीतरी बोलन, किशोराला वाटतं सुनील बोलन, सुनीलला वाटतं बलबीन बोलन, बलबीनला वाटतं कुठे आमचे नंदूभाऊ बोलतील. असं नाही, सर्वांनी एकमुखाने बोलावं लागेल, एकमेकाला सोबत घेऊन चालावं लागेल. मी धनगरे, मी माळी, मी सुतारे, सुनारे, बंजारा, वंजारी
बेरड बेडर रामोशी राज्यामध्ये 300-350 जातीला सोबत घेऊन चालावं लागल, नाही तर मी एकटाच नेता होईल आणि मी एकटा पुढे जातो असं चालणार नाही. यापूर्वी कोणाचं चाललं नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहून, कोणी आता आपल्यात कोणी मोठं असेल, कोणी लहान असेल, मोठ्याने मोठं राहिलं पाहिजे, लहानाने लहान राहिलं पाहिजे, परंतु एकमेकांना समजावून घेऊन चालावं लागेल आणि येणाऱ्या काळात हल्ला मोठा करावा लागेल, तरच आपलं खरं आहे. आणि खरं तर मला बोलण्यासारखं खूप काही आहे, बोललेलं असतं, परंतु मला सुद्धा सोलापूरला जायचंय. त्यामुळे आता शॉर्टकटमध्ये आवडतो, तुम्हाला सुद्धा भूका लागल्या असतील, सर्वांनी जेवणाच्या अगोदर येऊन बसलेले, त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा मुंबईला 1 तारखेला जायचं का विचारतोय. सर्वांनी जर आवाज मोठा आला पाहिजे. तुमची जर तयारी असेल तर तुमच्या आसपासच्या खेड्यामध्ये तुम्हीच आता बैठका घेतल्या पाहिजे. सर्वांना सांगितलं पाहिजे की 1 सप्टेंबरला आपल्याला मुंबईची वारी करायची, मुंबई जाम करायची, ओबीसी मध्ये घुसखोरी झालेली रद्द करायची. एवढेच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम. आपण सर्व